2024 मधील 25 जून मंगळवार हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा आहे। कारण या दिवशी या 2024 मधील पहिला अंगारक योग आहे। संपूर्ण महिन्याभरामध्ये एक चतुर्थी असते, संपूर्ण वर्षभरामध्ये 12 चतुर्थी असतात। यापैकी ज्या वेळी मंगळवारच्या दिवशी संकष्टीचा चतुर्थीचा योग येतो तर त्या दिवशी आपण अंगारक योग साजरा करत असतो। हा दिवस गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। या दिवशी बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी तुमच्या अडलेल्या कुठल्याही इच्छा मनोकामना असतील तर त्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी, घरात सुख शांती समाधान ऐश्वर्य पैसा हे सगळं प्राप्त करण्यासाठी तुम्ही या दिवशी ज्या सेवा कराल त्या सगळ्याच सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच संकष्टी चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी सकाळी किंवा सायंकाळच्या वेळी करायचा आहे। बघा, संकष्टी ज्या नावातच सगळं काय आहे, संकष्टीचा दिवस हा संकटांचा नाश करण्यासाठी, आपल्या आयुष्यातील विघ्न संपवण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो। खरं तर गणपती बाप्पा जे विद्येचे दैवत आहेत, गणपती बाप्पा जे संकट हरतायत, जे दुःख हरतायत, ज्याला आपण विघ्नहर्ता असेही म्हणतो, कारण ते विघ्नांचा संकटांचा दुःखांचा नाश करतात आणि आपल्या जीवनात सुख आणतात, म्हणून आपण त्यांना सुखकर्ता म्हणतो। सुखकर्ता दुःख हरता, सुख आणतात आणि दुःख जे आहे ते हरण करतात, म्हणजे दुःखांचा ते नाश करतात। खरं तर मी नेहमीच सांगत असते की प्रत्येक दिवशी गणपती बाप्पांची सेवा आराधना करा, जसं नित्यसेवा करतात तसं 5 मिनिटं तरी बाप्पांचं स्मरण करा। पण बऱ्याच वेळा नाही होत, आठवड्यातून जो मंगळवार असो त्या दिवशीही आपल्याकडनं उपासना नाही होत, पण चतुर्थीचं जे व्रत आहे किंवा चतुर्थीचा जो दिवस आहे तो बाप्पांची सेवा करण्यासाठी बघा लाखात एक आहे। असंख्य लोक, अगदी माझ्या घरातच सगळेच, माझ्या शेजारी पाजारीही सगळेच चतुर्थीचं व्रत धरतात, असंख्य सेवा करतात। पण जर तुम्हाला व्रत धरणंही शक्य नसेल, त्यांच्या फिजिकल कंडिशन आहेत, नोकरी काम, आम्हाला नाही उपवास जमत, तुम्ही उपवास जरी नाही केला आणि त्या दिवशी तुम्ही संकष्टी चतुर्थीचा एखादा उपाय जरी केला ना, तुम्हाला संपूर्ण व्रताचं फळ लाभेल। आत्ता जो उपाय किंवा सेवा सांगणार आहे या उपायाने तुम्हाला संपूर्ण चतुर्थीचं फळही लाभेल, तुमच्या आयुष्यातील अडथळेही दूर होतील, संकटांचाही नाश होईल, विघ्नही संपून जातील आणि तुमच्या जीवनात सुख ऐश्वर्य हे देखील तुम्हाला प्राप्त होईल। आता काय करायचंय बघा, चतुर्थीचा दिवस हा दीपदानासाठी, स्नानासाठी आणि त्याचबरोबर गोमातेची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। तुम्हाला या दिवशी गोमातेलाही एक वस्तू खाऊ घालायची आहे। जर चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गोमातेलाही एक वस्तू खाऊ घातली तर तुम्हाला 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होईल। बघा, गोमाता ज्यामध्ये 33 कोटी देवांचा आशीर्वाद असतो आणि एकमेव गायीची सेवा केल्याने किंवा गोमातेची सेवा केल्याने आपल्याला त्या 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो। आता तुम्हाला काय करायचं, तर याच्यासाठी तुम्हाला दुर्वा आणायचा आहे। बाजारात किंवा मार्केटमध्ये थोडंसं फिरा, आता तर पावसाचे दिवस आहेत, आपल्या आजूबाजूला कुठेही मिळेल, तर तुम्हाला हा दुर्वा घ्यायचा आहे। तुम्हाला 21 दुर्व्यांची एक जोडी, 21 दुर्व्यांची दुसरी जोडी, 21 दुर्व्यांची तिसरी जोडी, 21 दुर्व्यांची चौथी जोडी, अशा 11 जोड्या करायच्या आहेत। मोजून 11 जोड्या, 3-3 इंची एक दुर्वा, 3-3 इंची एक दुर्वा, अशा 3-3 दुर्वा काढायच्या आहेत आणि 21 जोडी करून त्याला धागा वगैरे बांधायचा आहे, किंवा अगदी त्या दुर्व्यानेच बांधून घेतलं तरीही चालेल। पुन्हा दुसरी 21 दुर्वा घ्यायची, पुन्हा त्याला धागा बांधायचा, असं 11 जोड्या करायच्या आहेत। किती? 11 जोड्या। आणि त्याच्यासोबत तुम्हाला गुळाचा पाक घ्यायचा आहे। एका भांड्यात गूळ टाका, पाणी टाका आणि ते थोडंसं त्याचा पाक, जाडसर त्याचा थोडासा पाक तयार करा। हा थोडासा थंड झाला की एक जोडी त्या पाकात बुडवायची, देवघराच्या समोर सगळ्यात अगोदर बसायचे साहित्य घेऊन एक जोडी त्या पाकात बुडवायची, ही जोडी आपल्या उजव्या हातात घ्यायची, तुमची जी इच्छा असेल ती व्यक्त करायची, एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं, किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप संकट आलेले असेल, खूप विघ्न असतील, मार्ग सुचत नसेल, मार्ग सापडत नसेल तर तुम्ही संकटमोचन स्तोत्र म्हणू शकतात। तुम्हाला इच्छा प्राप्त करायची असेल, घरात सुख हवं असेल किंवा तुम्हाला कुठली गोष्टीची प्राप्ती व्हायची असेल तर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचे। प्रगती यश याच्यासाठी गणपती अथर्व शीर्ष, दोघांपैकी काहीही म्हणा, दोन्ही म्हटलं तरीही चालेल, ठीक आहे। आणि ही दुर्वा जी आहे ती गणपती बाप्पांच्या जवळ ठेवून द्यायची, देवघरात जिथे मूर्ती असेल तिथे। पुन्हा दुसरी दुर्वा घ्यायची, पुन्हा ती त्या गुळाच्या पाकात बुडवायची, सेम इच्छा व्यक्त करायची, बाप्पांचं
स्तोत्र म्हणायचं आणि त्याच्यानंतर अभिमंत्रित केलेली ही जी दुर्वा आहे ती गणपती बाप्पांच्या चरणांना अर्पण करायची। अशा 11च्या 11 दुर्वा अभिमंत्रित करून गणपती बाप्पांच्या चरणांजवळ तुम्हाला अर्पण करायच्या आहेत। त्याच्यानंतर ह्या 11 दुर्वा तिथून उचलायच्या, एका प्लेटमध्ये ठेवायच्या आणि त्याच्यासोबत 1 पाव किलो चणा डाळ घ्यायची। उखळलेली घेतली तरीही चालेल, कच्ची घेतली तरीही चालेल। ही चणा डाळ आणि त्याच्यासोबत घेतलेल्या ह्या दुर्व्याच्या जुड्या घेऊन कुठल्याही गोशाळेत गोमातेजवळ जायचं आणि तिथे जाऊन हे गोमातेला खाऊ घालायचं। समजा तुम्हाला खाऊ घालणं शक्य नसेल, मी तर तुम्हाला सांगेल तर जर तुम्हाला शक्य असेल किंवा तुम्हाला ते हे करू देत असतील तर दोनही हातांमध्ये चणा डाळ अगोदर ठेवा, ती गोमातेला अशी खाऊ घाला। ट्राय करा की तिची जीभ आपल्या हाताला स्पर्श होईल, कारण जेव्हा तिची जीभ आपल्या हाताला स्पर्श होईल तेव्हा या बिघडलेल्या रेषा ज्या आहेत ना त्या पूर्वरत होतील। या रेषा अगदी फास्ट चालू लागतील आणि त्यामुळे आपलं नशीब बदलायला लागतील। पण बऱ्याच वेळा शक्य नाही होत, मग तुमची इच्छा व्यक्त करा, कारण अभिमंत्रित आपण ऑलरेडी ते करून आणलेलं आहे आणि जे कोणी लोक तिथे असतील त्यांच्याकडे द्या। गोमातेला नमस्कार करा। शक्य झाली तर ती जिथे उभी असेल तिची जी माती असते म्हणजे चरणांची जी धूळ असते ती थोडीशी आपल्या कपाळाला लावा, आपलं सौभाग्य बदलेल। गोमातेला तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करा आणि चण्याची डाळ खाऊ घातल्यानंतर ती जी दुर्वा आपण घेतलेली अभिमंत्रित केलेली ही एक दुर्वा गोमातेला खाऊ घाला। प्रत्येक वेळी खाऊ घालत असताना आपल्या गणपती बाप्पांचं स्मरण करा आणि त्याच्यानंतरच ती गोमातेला खाऊ घाला। आणि मग हे सगळं झालं की त्याच्यानंतर घरी निघून या। बघा, या उपायाने तुमच्या सगळ्या इच्छा झटाझट पूर्ण व्हायला लागतील। खरं तर हा उपाय आपल्याला अंगारक चतुर्थीच्या दिवशी केल्याने शीघ्र लाभदायी ठरतो। हा दिवस गोमातेची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। या उपायाने किंवा या सेवेने बाप्पाही प्रसन्न राहतील आणि तुमच्या आयुष्यात असणारे जे अडथळे आहेत, संकटे आहेत, तीही दूर होतील। अत्यंत साधा आहे, अत्यंत सोपा आहे, पण सगळ्यांनी हा उपाय आवर्जून करा। आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।